दिलं घेतलं तरच ना, नाही दिलं म्हणजे जाऊ त्याला काय जाळायची का नाही संपत्ती, आम्हाला उपाय देणार अशी आपल्या व्यवहारात आजही तागायत चालू आहे. मला मुद्दा सांगायचा की जवळची जरी नातेवाईकांचा भरोसा नाही. एक उदाहरण देतो म्हणजे कळलं जाईल की सुभाषितकारांना जरी स्त्रीवर विश्वास नाही, त्याच्यावर थोडं उदाहरण देतो. एक वेळेस योग आला असा, राजा भरताने जे असणारा अरण्यामध्ये आपला फिरण्याकरता सुरुवात केली. काही शिकार मिळण्यासाठी तोही प्रयत्न करू लागला. शिकार नाही मिळाली आणि थोडा हातोल झाला आणि एक ऋषीच्या पर्णकुटीवर गेला. पर्णकुटीवर ऋषी कसा असतो की त्याला माहिती असतो की प्रजेचा आई बाप वडील आई तोच आहे, म्हणून त्याचा आदर सत्कार करावा. म्हणून त्या ऋषीने त्या राजाचा आदर सत्कार केला. पाणी दिलं, बसण्याकरता आसन टाकून बसावं. थोड्या वेळ विश्रांती घेतली भरतानी आणि बसल्याच्या नंतर थोड्या वेळा पुन्हा सांगितलं, निरोप घेतला, दर्शन घेतलं महाराजांना. त्यावेळेस सांगितलं मी सत्कार करतो तुमचा. म्हणजे काय सत्कार करतो? काय नाही म्हणजे माझ्याकडे एक फळ आहे, त्या फळाचं काय महत्व आहे? म्हणजे काय नाही, फळ जर खाल्लं तर तुम्हाला तारुण्य वाढेल, आयुष्य वाढेल, आरोग्यता प्राप्त होईल, रोग कसल्या प्रकारचा या फळाच्या पाठीमागचा मार्ग आहे. त्यांनी घेतलं फळ, त्या पंचामध्ये बांधलं आणि घरी आला. घरी आल्यानंतर श्यामदेवी आणि पिंगला दोन त्याच्या पत्नी होत्या, पण जास्त प्रेम त्याचं असणार पिंगलीवर होतं. म्हणून पिंगलेच्या एकांतामध्ये असणार भरतानी विठाला विठाला पिंगलेच्या एकांतामध्ये जे असणाऱ्या भरतानी चर्चा करायला सुरुवात. आई प्राणी, हे पिंगले, मी तुझा आज सत्कार करणार आहे, मी स्वागत करणार आहे. काय स्वागत करणार? म्हणजे तुझ्यासाठी मौल्यवान वस्तू आणलेली आहे. म्हणजे असं मग की तुला आज बहाल करायचं काय हरकत. एकांत वसारल्याच्या नंतर जे असणार ते फळ घेतलं आणि तिच्या ओटीमध्ये टाकलं. टाकल्याच नंतर तिने विचारलं की सरकार, ही जी फळ मला दिलेलं आहे या फळाचं महत्व काय? म्हणजे काय नाही, या फळ जर खाल्लं तर तुझं सौंदर्य अधिक वाढत, तुला आयुष्य देखील वाढत, आरोग्यता प्राप्त होईल, या फळाचं महत्व वाढत. तिने विचार केला बारीक म्हणून, एकांत दोघाचा एकांत वसरला आणि नंतर तिने विचार केला ही जर फळ मी खाण्यापेक्षा तिचं प्रेम जे असणार घोड्याचा कराळ करणार जो होता, खराळ करणार तिच्यावर, त्याला जर दिलं तर आपलं जे असणारा हा सुंदर दिसत, तो त्याचं आयुष्य देखील वाढत, असा विचार तिने केला. म्हणून जो घोडा खराळा करणारा त्याचा एकांत केला आणि ते एकांतामध्ये जे असणार तिला म्हणले मी तुझा आज सत्कार करणार आहे. म्हणजे काय सत्कार करणार तुम्ही? म्हणजे एक सत्कार करणार आहे. म्हणून दोघाचा एकांतामध्ये असणार एकांत वस्त्राच्या वेळेला तिने ते फळ घेतलं आणि त्याच्या हातामध्ये सांगितलं. त्यांनी विचारलं ह्या फळाचा काय मार्ग आहे, काय फल आहे? हे जर फल खाल्लं तर तुला आरोग्यता प्राप्त होईल, आयुष्य देखील वाढत आणि तुझं सौंदर्य देखील वाढत, या फळाचा मोठेपणा. मग ते फळ घेतलं ते आणि जवळ ठेवलं आणि असं विचार केला. रात्र गेली आणि मनामध्ये विचार केल्यानंतर मी जर हे फळ खाण्यापेक्षा त्याचं प्रेम जे असणार ती घात राजाच्या दारात भांडी घासणारी दासी होती त्याच्यावर प्रेम मनामध्ये विचार केला की हे फळ तिला दिलेलं. म्हणून दुसऱ्या दिवशी एकांतामध्ये त्या दासीच्या हातात तिला सांगितलं की मी तुला आज काहीतरी सत्कार करणार. ती म्हणजे काय करणार सत्कार? कारण एक वस्तू तुला दान देणार आहे, बाल करणार, काय हरकत नाही. दोघाचा एकांत वस्त्राच्या टायमाला ती फळ घेतलं आणि तिच्या ओटीमध्ये टाकलं. तिने विचारलं ह्या फळामध्ये काय आहे? म्हणजे ह्या फळामध्ये जर हे फळ जर तू खाल्लं तर तुझं सौंदर्य वाढेल, आयुष्य वाढेल आणि तुला आरोग्यता प्राप्त, म्हणजे रोग कसल्या प्रकारचा नाही. ठीक आहे, तिने घेतलं. पण मनामध्ये विचार केला की मी जरी माझं आयुष्य वाढलं, माझं तारुण्य देखील जरी वाढलं तर राजाच जास्त भांडी घासण्याचं काम करायला. कारण 5 गोष्टी जगामध्ये जे असणारा जिवंत असून मेला, जिवंत प्रथम पंचम व्यासेन परिकीर्तन दरिद्रो व्याधितो मृत्यू प्रवासी ते सेवका. ह्या 5 वस्तू ज्या आहेत जिवंत असून मेल्यासारख्या, मग त्याच्यापेक्षा जे असणार दास्यत्व देखील मेल्यासारखं. जरी माझं आयुष्य वाढलं तरी देखील असणार मला राजाचीच भांडी घासावं लागते, त्यापेक्षा मेलेलं बरं ना.
मग हे फल नेमकं कुणाला द्यायचं म्हणून तिने बारीक विचार केला की जो जनतेचं मुलाप्रमाणे भरण पोषणाचं पालन करतो, आई वडिलांप्रमाणे वागणूक प्रजेला देतो, मग त्याचं जर आयुष्य वाढलं तर काय होईल? म्हणून तिने असा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपले मंगल स्नान करून आणि ती भांडे घासणारी बाई राजाच्या दारात उभा राहिली, दरबारामध्ये उभा राहिली. शिपाई दारामध्ये होती. त्या शिपायाला विचारलं की मला राजाला ओवाळण्यासाठी जायचं, मला परवानगी द्या. मग ती शिपाई मध्ये गेली, राजाला एक बाई तुम्हाला जास्त ओवाळण्यासाठी आली, काय येऊ द्या. मग हातामध्ये पंचायती ती फळ एक गमजा मोठा जासणार सत्कारासाठी, राजाला जासणारा टिलक लावला, तांदूळ लागले, ओवळ त्याला, गमजा घातला आणि ही फळ त्याच्या हातात देऊन टाकली. हातात फळ पडल्यानंतर त्याची परिचय होता सुरेश महाराज सारखा. आमची भेट बीडला झाली, ओळखीलच नाही. ते फळ पाहिलं, मला फळ तर मीच दिलेलं आहे आणि हिच्याकडे कसं काय आलं? हे फळ तर मी राणीला दिले आणि इथं दाशीच्या हातात कुंकून आलं, कसं आलं? फळ हिच्याकडून माझ्याकडे रिटर्न कसं आलं? मागच्या रविवारी मी जास्त हिच्या हातात दिलेलं होतं आणि ह्या रविवारी माझ्याकडे पुन्हा रिटर्न आलं की काय भागलं? मग त्या राजाने जास्त दडवून बोलायला लागलं, दाशी हे फळ कुणाच आहे? तिने करायला घाबरले. तुम्ही पहा, चोरी केली, पोलिसांनी दटिलं ना, त्यांच्यामध्ये एक शब्द नीट येत नाही. कारण आता जर बोलला का दुसरून पुन्हा ते येत नाही, दुसरंच बोलतो पुरा, त्याच्यामध्ये तो पटकन गाठलेच राहत नाही. तसं मग ते पाहिले माझं आहे, खरं सांग कुणाच आहे? दटिली पाहिजे. नाही माझं नाही. तिने विचार केला, म्हणजे राजा आता ओळखीले, त्यांनी आपल्याला मारणारच. खरं सांगून एकदा मरण येईल, नाही तर काय व्हायचं होईल, पण खरं तर सांगू द्या. म्हणजे मला ते घोडा आपला खराळ करणार त्यांनी मला दिला, त्याला बोलवा खराळ करणार. बोलिलो त्याला काहीच वाटलं नाही. त्याला वाटलं माझ्या कामाचा मला मोबदला काय दिली, सत्कार घोडा खराळ करणार. तो आला, राजाला नमस्कार केला, उभा राहिला. ते फळ घेतलं, म्हणलं फळ तुझ्याकडे कुंकून आलं, तुझंच आहे का? हो माझंच आहे. तुझ्याकडे कुंकून आलं, तुझंच आहे का? हो माझंच आहे. खरं सांग, तुझंच आहे का? तुला नाही माझ्याकडं. आता सांगू का कसं? म्हणजे फटाच्या आड त्याचा शब्द येऊ लागला. शेवट त्यांनी सांगितलं, आता आपल्याला मरण त्या ठरलेलंच आहे, पण सांगून करत देऊ. सांगितलं, राणी साहेब आपण माझ्याकडे बोलवा. राणी बोलिलं, राणी मी तुला जे असणारा प्रेमाने तुला फळ तुझ्याकडे दिलेलं आहे, तू या खराळा करण्याकडे कसं काय दिलास? त्यावेळी तिला वाटलं की आता राजा मला मारणारच आहे, त्यापेक्षा खरं सांगितलेलं बरं. वाचला प्रांत वाचला नाही काय वाचलं. त्यावेळेस जे असणारा तिने सांगितलं की सरकार, तुम्ही जे असणारा 8 प्रहारामध्ये 8 प्रहारातलं काम अंश देखील माझ्याकडे प्रेम करण्याकरता जागा तुमच्याकडे नव्हती, म्हणून माझं प्रेम त्या खराळा करण्याकडे गेलं. त्यावेळेस राजाला पश्चाताप झाला की माझ्या पगारीवर जो खराळा करणारा, घोडे खराळा करणारा प्रधान, तो जर माझ्यासाठी एवढी बदनामी करीत असत, एवढा माझा जर विश्वासघात असत, तर राज्यच करण्यात, स्वतःची पत्नी जर माझ्याबरोबर गद्दार वागत असत, तर राज्यच कुणासाठी करायचं? स्वतःची दासी भांडे घासणारी दारातली, तिला पगार मी देतो, ती जर एवढी जर व्यभिचार वागत असेल, तर राज्यच त्याच्यासाठी करायचं कशाला? त्याच पावलामध्ये लाथ मारले राजाने निघाला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते गेला. 18 वनस्पती नदी गंगा